आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना 4.5 तास भेटले की 4.5 मिनिटे भेटले। हा मुद्दा महत्त्वाचा नाही। मुद्दा महत्त्वाचा आहे की या धामधुमीमध्ये सुरेश धस असे करू कसे शकतात। सुरेश धस बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे, असे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले। मला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे वाईट वाटते, ज्यांनी सुरेश धस यांच्यावर एवढा विश्वास टाकला, असेही त्या म्हणाल्या। भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची 2 वेळा भेट झाल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिल्या। आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन बीडच्या जनतेचा विश्वास गमावला। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधी ते पोलिसांना माफ करा म्हणतात, कधी ते धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात। ही समरावस्था ते का निर्माण करतात? ते फक्त स्वतःचा विश्वास गमावत नाहीत, तर ते देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हतासुद्धा गमावत आहेत। सुषमा अंधारे म्हणाले की सुरेश धस यांनी जो लढा उभा केला होता तो फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जिथे राष्ट्रवादी आहे तेथे भाजपचा शिरकाव करण्यासाठीच होता। धस यांची मराठा नेता म्हणून इस्टॅब्लिश करणे आणि देवेंद्र फडणवीस यांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणे एवढेच काम त्यांना करायचे होते। ते काम फत्ते झाल्यानंतर आता एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्यानंतर काय फरक पडतो असे त्यांना वाटत असेल। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांची आक्रमकता गेल्या काही दिवसात महाराष्ट्राने पाहिली। आकाचा आका म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जेरीस आणण्याचा प्रयत्न केल्याचेही महाराष्ट्राने पाहिले, पण याच आक्रमक सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडे यांचीच भेट घेऊन खळबळ उडवून दिली। या बातमीवर खुद्द सुरेश धस यांनीच शिक्कामोर्तब केले। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी मान्य केले, मुंडेंवर डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर धस यांना भेटायला गेले होते। तब्येतीची विचारपूस करण्यात काही गैर नसल्याचे धस यांनी म्हटले आहे, पण मग त्यांनी केलेल्या आरोपांचे काय दोघांमध्ये आता समेट झाला का, असे प्रश्न विचारले जात आहे। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतल्याचे सुरेश धस यांनी मान्य केले। मुंडेंवर डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर धस त्यांना भेटायला गेले। तब्येतीची विचारपूस करण्यात काहीच गैर नसल्याचे धस यांचे म्हणणे आहे, पण मग त्यांनी केलेल्या आरोपाचे काय, दोघांमध्ये आता समेट झाला का, असे प्रश्न विचारले जात आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।